नमस्कार. सिंह राशीचे राशी भविष्य ऑक्टोबर 2025 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे आणि आपल्या कुलदेवी देवतेचे नाम कमेंटमध्ये लिहा. ऑक्टोबर मासिक राशी भविष्य 2025 नुसार ऑक्टोबर महिना सिंह राशीच्या लोकांना बऱ्याच प्रमाणात अनुकूल परिणाम देऊ शकतो. सर्वप्रथम आपण सूर्याच्या संक्रमणाबद्दल बोलू. म्हणून सूर्य तुमच्या दुसऱ्या घरात 17 ऑक्टोबर पर्यंत राहील. दुसऱ्या घरात लग्नाच्या स्वामीची उपस्थिती आर्थिक आणि कौटुंबिक बाबींसाठी चांगली मानली जाते. परंतु दुसऱ्या घरात सूर्याचे संक्रमण आणि वरून शनीचे दर्शन होणे ही अनुकूल परिस्थिती नाही. म्हणूनच महिन्याच्या पहिल्या 6 माहे सूर्याकडून अनुकूलतेची अपेक्षा करू नये, कारण 17 ऑक्टोबर नंतर सूर्य तिसऱ्या घरात दुर्बल स्थितीत असेल. तिसऱ्या घरात सूर्याचे भ्रमण चांगले परिणाम देणारे मानले जाते, परंतु दुर्बल असणे चांगले मानले जात नाही. या कारणास्तव महिन्याच्या दुसऱ्या 6 माहे सूर्य तुम्हाला मिश्रित परिणाम देऊ शकतो, ज्यापैकी अनुकूलतेचा आलेख जास्त असू शकतो. 27 ऑक्टोबरपर्यंत मंगळाचे भ्रमण तुमच्या तिसऱ्या घरात राहील, जे सामान्यतः तुम्हाला अनुकूल परिणाम देईल. महिन्याच्या शेवटच्या 3-4 दिवसात मंगळ तुमच्या चौथ्या घरात राहील, परंतु तो स्वतःच्या राशीत राहील. अशा परिस्थितीत जरी मंगळ तुम्हाला कोणतेही सकारात्मक परिणाम देत नसेल, तरी तो कोणतेही मोठे नुकसान करणार नाही. बुधाचे भ्रमण महिन्याच्या सुरुवातीला 3 ऑक्टोबरपर्यंत दुसऱ्या घरात राहील, जे तुम्हाला अनुकूल परिणाम देईल. 3 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबरपर्यंत बुधाचे भ्रमण तिसऱ्या घरात राहील, ज्यामुळे अनुकूलतेची अपेक्षा करू नये. दुसरीकडे 24 ऑक्टोबरनंतर बुध तुमच्या चौथ्या घरात राहील आणि तुम्हाला अनुकूल परिणाम देऊ इच्छित असेल. महिन्याच्या पहिल्या भागात गुरुचे भ्रमण तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल असेल, तर दुसऱ्या भागात ते तुम्हाला मिश्रित परिणाम देऊ शकते. शुक्राचे भ्रमण तुमच्या पहिल्या घरात 9 ऑक्टोबरपर्यंत आणि नंतर तुमच्या दुसऱ्या घरात राहील, म्हणून शुक्र तुम्हाला अनुकूल परिणाम देत राहील. शनी तुमच्या 8व्या घरात वक्री स्थितीत राहील, म्हणून सहज अनुकूलतेची अपेक्षा करू नये. राहू तुमच्या 7व्या घरात कुंभ आणि गुरु नक्षत्रात भ्रमण करेल. अशा परिस्थितीत राहू देखील बहुतेक प्रकरणामध्ये तुम्हाला अनुकूल परिणाम देऊ शकणार नाही. केतू तुमच्या सिंह राशीतील पहिल्या घरात शुक्र राशीत भ्रमण करेल, म्हणून काही प्रकरणे वगळता बहुतेक प्रकरणामध्ये केतू देखील अनुकूल परिणाम देऊ शकणार नाही. अशा प्रकारे आपल्याला आढळते की ऑक्टोबर 2025 हा महिना तुम्हाला सरासरीपेक्षा चांगला परिणाम देऊ शकतो, म्हणजेच तो बऱ्याच प्रमाणात अनुकूल परिणाम देऊ शकतो. तुमच्या करिअर घरचा स्वामी या महिन्यात अनुकूल घरामध्ये भ्रमण करत आहे, परंतु 9 ऑक्टोबरपासून शुक्र निस्थितीत असेल, म्हणजे संपूर्ण महिन्यात शुक्राची स्थिती चांगली राहील. परंतु राशीनुसार 9 ऑक्टोबरपासून उर्वरित काळात शुक्र कमकुवत राहील. अशा परिस्थितीत एकूणच शुक्राकडून तुम्हाला सरासरीपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात. परिणामी तुम्ही कामाच्या ठिकाणी चांगले काम करताना दिसाल. विशेषतः नोकरी करणाऱ्या लोकांना या महिन्यात बऱ्याच प्रमाणात अनुकूल परिणाम मिळू शकतात. असे असूनही तुम्हाला संभाषणाची पद्धत सभ्य आणि सौम्य ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. जर तुम्हाला वरिष्ठ किंवा बॉस महिला असेल तर तिच्याशी आदरयुक्त संबंध राखणे महत्त्वाचे असते. भाग्य घराचा स्वाम्य मंगळ 27 ऑक्टोबरपर्यंत तिसऱ्या घरात बसून तुमच्या करिअर घराकडे पाहेल आणि तुम्हाला उत्साही बनवेल. परिणामी कोणतेही काम करताना तुम्ही थकणार नाही, म्हणजे तुमचे काम पूर्ण होईपर्यंत तुम्ही मध्येच थांबणार नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. व्यवसायाचा ग्रह बुध या महिन्यात फार चांगल्या स्थितीत राहणार नाही, त्यामुळे यावेळी कोणताही नवीन व्यवसाय निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. 3 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर दरम्यान व्यवसाय निर्णय घेण्यापूर्वी चांगला विचार करणे आवश्यक असेल. शक्य असल्यास या काळात व्यवसायाच्या सहली टाळा. या गोष्टीची काळजी घेतल्याने तुम्ही तुमचा व्यवसाय संतुलित ठेवू शकाल. तथापि गोष्टी आधीच आहेत तशाच चालू ठेवणे सोपे होईल. फक्त नवीन जोखीम घेणे टाळा. नोकरी करणाऱ्यांनाही हा महिना मिश्र परिणाम देणारा दिसत आहे. शनीची स्थिती फारशी चांगली राहणार नाही, परंतु 6व्या भावात मंगळाची दृष्टी तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यास मदत करेल आणि महिन्याच्या उत्तरार्धात तुम्ही तुमच्या बॉसशी सुसंवाद राखून परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकाल. याचा अर्थ असा की कामाच्या बाबतीत ऑक्टोबर महिना खूप चांगला किंवा खूप वाईट नाही. छोट्या छोट्या समस्या उद्भवतील, ज्या तुम्ही शहाणपणा दाखवून आणि परिणाम संतुलित ठेवून सांभाळू शकाल. आर्थिक जीवनाबद्दल बोलायचे झालं तर या महिन्यात तुमच्या नफ्याचा घराचा स्वामी बुध हा बहुतेक कमकुवत स्थितीत राहणार आहे. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीला आणि शेवटच्या दिवसाव्यतिरिक्त तुम्हाला उत्पन्नाच्या बाबतीत बुध ग्रहाकडून फारसा पाठिंबा मिळणार नाही. परंतु महिन्याच्या पहिल्या भागात धनाचा ग्रह असलेला गुरुग्रह तुम्हाला चांगला नफा मिळवून देईल असे दर्शवित आहे. म्हणजेच महिन्याचा पहिला भाग तुम्हाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे चांगला नफा देऊ शकतो. आम्ही तुम्हाला सांगतो की बुध तुमच्या धन घराचा स्वामी आहे, त्यामुळे बचतीच्या बाबतीत तुम्हाला या महिन्यात बुध ग्रहाकडून चांगला पाठिंबा मिळणार नाही. याशिवाय महिन्याच्या पहिल्या भागात सूर्याचे संक्रमण दुसऱ्या घरात असेल आणि दुसऱ्या घरात संपूर्ण महिनाभर शनीची दृष्टी असेल. अशा परिस्थितीत तुम्हाला या महिन्यात बचत करण्यात काहीच अडचण येऊ शकते आणि आधीच वाचवलेले पैसे खर्च करण्याची परिस्थिती येऊ शकते. याचा अर्थ उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून महिना खूप अनुकूल आहे. विशेषतः महिन्याचा पहिला भाग चांगला उत्पन्न मिळवून देऊ शकतो, परंतु बचतीच्या बाबतीत जवळजवळ संपूर्ण महिना विशेष आधार देऊ शकणार नाही. अशा परिस्थितीत या महिन्यात अनावश्यक खर्च थांबवणे शहाणपणाचे ठरेल.
ऑक्टोबर मासिक राशी 2025 नुसार ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीतून थोडे कमकुवत परिणाम देऊ शकतो. राहू केतूचा प्रभाव तुमच्या पहिल्या भावावर कायम राहतो. त्याचवेळी लग्नाचा किंवा राशीचा स्वामी सूर्य महिन्याच्या पहिल्या सहामाहीत शनीच्या दृष्टी प्रभावाखाली असेल आणि महिन्याच्या दुसऱ्या सहामाहीत कमी स्थितीत असेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून या दोन्ही परिस्थिती चांगल्या मानल्या जाणार नाहीत. अशा परिस्थितीत या महिन्यात तुम्हाला खाण्याच्या सवयी अनियंत्रित राहू शकतात, ज्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर दिसून येतो. याच वेळी महिन्याच्या दुसऱ्या सहामाहीत तुमचे मन योग, व्यायाम इत्यादीपासून विचलित होऊ शकते किंवा आळस तुमच्यावर अधिराज्य गाजवू शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही या महिन्यात योगा, व्यायाम इत्यादी वापर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि शक्य असल्यास सकाळी आणि संध्याकाळी धावणे किंवा फिरायला जा, जेणेकरून आरोग्य चांगले राहील. तसेच सहज पचणारे आणि निरोगी अन्न खा. बाहेरचे अन्न किंवा तळलेले अन्न टाळा. असे केल्याने तुम्ही तुमच्या आरोग्याचे रक्षण करू शकाल. प्रेम जीवनाबद्दल बोलायचे झालं तर तुमच्या 5व्या भावाचा स्वामी बृहस्पती महिन्याच्या पहिल्या सहामाहीत तुमच्या नफ्यात असेल आणि 5व्या भावाकडे पाहिल, जे प्रेम संबंधामध्ये चांगली सुसंगतता देण्याचे काम करेल. प्रेमाचा कारक शुक्र महिन्याच्या सुरुवातीपासून 9 ऑक्टोबरपर्यंत तुमच्या पहिल्या भावात राहील. प्रेम संबंधासाठी देखील ही अनुकूल परिस्थिती आहे. तर महिन्याच्या दुसऱ्या सहामाहीत तुमच्या 5व्या भावाचा स्वामी 12व्या भावात जाईल. जरी 12व्या भावात गुरुचे संक्रमण चांगले मानले जात नाही, परंतु गुरु उच्च स्थितीत राहील ही एक अनुकूल परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीत जे लोक खरोखर एखाद्यावर प्रेम करतात, परंतु काही कारणास्तव एकमेकांना भेटू शकत नाही किंवा एकमेकांपासून दूर राहू शकत नाही, त्यांना महिन्याच्या उत्तरार्धात भेटण्याची संधी मिळू शकते. तथापि महिन्याच्या उत्तरार्धात प्रेमाचा ग्रह शुक्र कमी स्थितीत असेल, म्हणून तुम्हाला प्रेमात मर्यादा ओलांडणे टाळावे लागेल. अन्यथा शुक्र कमी असेल आणि शनी देखील त्यावर लक्ष ठेवेल, ज्यामुळे तुम्हाला बदनामीचा सामना करावा लागू शकतो. म्हणून नम्र राहा आणि तुमच्या प्रेम जीवनाचा आनंद घ्या. लग्नाशी संबंधित बाबी पुढे नेण्यासाठी महिन्याचा पहिला भाग चांगला मानला जाईल. त्याचवेळी या महिन्यात विवाहित जीवनात खूप शहाणपणाने जगण्याची आवश्यकता असेल. 7व्या घराचा स्वामी 8व्या घरात वक्री स्थितीत असेल, हा एक कमकुवत बिंदू आहे. 7व्या घरावर राहू केतूचा प्रभाव असेल, हा देखील एक कमकुवत बिंदू आहे. महिन्याच्या दुसऱ्या भागात तुमच्या लग्नाचा किंवा राशीचा स्वामी कमकुवत स्थितीत असेल, हा देखील एक कमकुवत बिंदू मानला जाईल. आणि 9 ऑक्टोबर नंतर शुक्र ग्रह कमकुवत होईल, जो एक कमकुवत स्थिती आहे. याशिवाय महिन्याच्या दुसऱ्या भागात गुरुग्रहाचा प्रभाव 7व्या घरापासून दूर जाईल, त्यामुळे परिस्थिती पूर्वीसारखी राहणार नाही. एक छोटीशी समस्या देखील मोठे रूप धारण करू शकते. म्हणून या काळात एकमेकांशी अनावश्यक वाद घालू नका. एकमेकांचा भावना आणि प्रतिष्ठेची काळजी घ्या. कोणतीही समस्या उद्भवू नये म्हणून सभ्य वर्तन स्वीकारा. ऑक्टोबर मासिक राशीफल 2025 नुसार ऑक्टोबर महिना तुम्हाला कौटुंबिक जीवनात कमकुवत परिणाम देऊ शकतो. तुमच्या दुसऱ्या भावाचा स्वामी बुध या महिन्यात बहुतेक वेळा कमकुवत स्थितीत राहील. अशा परिस्थितीत बुधाकडून कोणताही मोठा आधार अपेक्षित नाही, म्हणून कुटुंबातील सदस्यांशी बोलताना तुम्हाला तुमचे शब्द काळजीपूर्वक निवडावे लागतील. महिन्याच्या पहिल्या सहामाहीत दुसऱ्या भावात सूर्याचे प्रमाण परस्पर अहंकार दर्शवित आहे, म्हणजेच अनावश्यक गोष्टींमध्ये स्वाभिमान येऊ शकतो. शनीचा 7वा दृष्टिकोन या प्रकरणात आगीत इंधन भरण्याचे काम करू शकतो. या सर्व नकारात्मक परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही अनावश्यक अहंकार सोडून कुटुंबातील सदस्याशी गोड बोलून प्रकरण सोडवू शकता. भाऊ बहिणीशी संबंध अनुकूल असतील, परंतु 9 ऑक्टोबर नंतर कधीकधी काही किरकोळ गैरसमज दिसून येतात. या गैरसमजुतीमध्ये एक महिला देखील असू शकते. ती स्त्री तुम्हाला नातेसंबंधात काहीही वाटू शकते, परंतु तुम्ही कोणाचीही टीका करू नये. एखाद्या महिला मैत्रिणीमुळे तुमच्या भावाभावाच्या नात्यातील मैत्रीची गैरसमज निर्माण होऊ शकतात. आम्ही तुम्हाला सल्ला देऊ इच्छितो की या सर्व परिस्थिती टाळा, तरच तुम्ही नातेसंबंध टिकून ठेवू शकाल. म्हणजेच भाऊ बहिणींसोबतच्या नात्यात कोणतेही मोठे नकारात्मक परिणाम होणार नाहीत. तरीही कधीकधी छोट्या गोष्टी मोठे रूप धारण करू शकतात. हा महिना तुम्हाला घरगुती जीवनात अनुकूल परिणाम देत असल्याचे दिसते. या महिन्यात तुम्ही घराण्याप्रती जागरूक आणि जबाबदार राहाल. परिणामी घरगुती गोष्टी असोत किंवा घरगुती वातावरण ते तुमच्या बाजूने राहील. शनिवारी मंदिरात अखंड नारळ अर्पण करा. नियमितपणे पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. दम्याच्या रुग्णांना औषधी खरेदी करण्यास मदत करा. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.